सत्यमेव जयते न्यूज.com। अलिबाग तालुक्यात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागाव येथील नागरी वस्तीमध्ये आज सकाळी बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बिबट्याने 2 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे वृत्त आहे। उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील एका वाडीत बिबट्या लपून असल्याचं समोर आल्यानंतर वन विभागाकडून त्याला सुरक्षितपणे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली। नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक हालचाली टाळाव्या, सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागरिकांना अफवा न पसरवता वन विभागाला सहकार्य करण्याचे तसेच अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे। बिबट्याच्या उपस्थितीमुळे परिसरात तणाव असला तरी वन विभाग आणि पोलिसांचे पथक संयुक्तरित्या मोहीम राबवत असल्याने परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी हर्षदा निखिल मयेकर, सरपंच नागाव। इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे। त्याने दोघांवर हमला पण केलेला आहे। एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये। तर सगळ्यांना मी आवाहन करते, नागावमधल्या रहिवाशांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा, की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा। रेस्क्यू टीम आलेली आहे, पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे। सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये। तर शाळा आम्ही बंद ठेवल्यात, पण मुलं शाळेमध्ये सुरक्षित आहेत। पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील। घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये। तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे। सत्यमेव जयते न्यूज.com।